मुंबईच्या दादर परिसरातील कबूतरखान्याला जाळी लावण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादरमधील कबूतरखाना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। कबूतरांना खायला धान्य टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षीप्रेमी या ठिकाणी येतात, मात्र कुणीही धान्य टाकू नये यासाठी पालिकेकडून कबूतरखान्याला जाळी लावण्यात येणार आहे। मात्र ही जाळी लावू नये यासाठी काही स्थानिकांनी प्रचंड विरोध केला। काही स्थानिकांनी विरोध केल्यामुळे आता ही कारवाई लांबणीवर पडलेली आहे। महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा झालेले होते आणि त्यांनी जाळी लावायला विरोध केला। नागरिकांचा विरोध पाहता पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तर तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। गेल्या अनेक महिन्यांपासून दादर येथील कबूतरखाना हटवण्याची मागणी ही जोर धरू लागलेली आहे आणि त्यामुळे इथे आता आपण या ठिकाणी महानगरपालिकेकडनं जाळी लावण्यात येणार आहे, जेणेकरून कोणीही पक्षीप्रेमी या ठिकाणी येऊन कबूतरांना खाद्यपदार्थ टाकणार नाही। खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती काल रात्री महानगरपालिकेचे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी कबूतरखान्याला जाळी लावण्यासाठी आले होते, मात्र काही नागरिकांनी जाळी लावण्यास विरोध केला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमाव जो आहे तो एकत्रित आल्याचं पाहायला मिळत होतं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जाळी टाकण्यास मनाई केली आणि कुठेतरी विरोध असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या पथकाला कारवाई ही करू दिली नाही। सध्या या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि जे कोणी इथे या ठिकाणी पक्षीप्रेमी पशूंना खाद्यपदार्थ टाकतात त्यांना मनाई सुद्धा करण्यात येते। मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय की इथे खाद्यपदार्थ टाकलं जाते। कबुतरांची संख्या सुद्धा आपल्याला तेवढ्याच प्रमाणात पाहायला मिळत आहे। आता काल रात्री तर जाळी टाकण्यास मनाई करण्यात आली जमावाकडून, मात्र आगामी दिवसात जाळी टाकण्यात येईल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडनं दिली जाते। त्यामुळे आता जाळी कधी नक्की टाकण्यात येणार आणि तेव्हा पुन्हा अशाच प्रकारे महानगरपालिकेला विरोधाला सामोरं जावं लागणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सीमा आढे, झी 24 तास मुंबई।